नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत क्रो ब्रँडेड कार्ड तयार करण्यासाठी 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवच उपलब्ध होत आहे. आता लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या दोन्ही योजनांसाठी आता देशभरात एकच आयुष्यमान कार्ड देण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने घेतलेला आहे. यासाठी आता लाभार्थ्यांनाही एकच कार्ड वापरून 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकणार आहेत. एकत्रित कार्ड ई-केवायसी द्वारे बनवता येते. यासाठी आयुष्यमान ॲप किंवा संबंधित सरकारी पोर्टलचा वापर करता येतो. तर मित्रांनो, काय आहे क्रो ब्रँडेड कार्ड आपण या व्हिडिओमध्ये बघू. पूर्वी आयुष्यमान आणि जन आरोग्य योजनेचे कार्ड वेगवेगळे होते. आता दोन्ही योजनेचे को ब्रँडेड कार्ड दिले जाणार आहे. म्हणजेच दोन्ही योजनेचे मिळून आता एकच ब्रँडेड कार्ड दिले जाणार आहे. विशेष मोहीम सुरू होणार आहे. यासाठी कार्डसाठी 20 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. इतर वेळीही कार्ड काढण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. तर कुठे आणि कसे काढायचे हे कार्ड ते आपण बघूया. तर आशा वर्कर, आरोग्य सेविका घराघरात जाऊन मोफत कार्ड काढून देत आहेत. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, महाई सेवा केंद्रातून कार्ड काढता येत आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील ओळखपत्र हे होणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, 70 वर्षावरील ज्येष्ठांना या कार्डवर देशभरात कुठेही उपचार घेता येणार आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ या कार्डावर आता दोन्ही योजनातून उपचाराचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी करत असेल तर त्यांनाही या कार्डाचा उपयोग आता आजार झाल्यावर घेता येणार आहे. तर आरोग्य योजनेच्या लाभासाठी कार्ड आवश्यक आहे. यामध्ये पात्र कुटुंबांना आरोग्य कवच मिळणार आहे. आरोग्य योजनेच्या लाभासाठी कार्डची आवश्यकता आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.